नमस्कार. श्री भास्कर अनंत लिमये लिखित सद्गुरू श्री ब्रह्मानंद महाराज बेलधळीकर यांचं चरित्र आपण वाचत आहोत. आज आपण 27व्या प्रकरणाला सुरुवात करतो आहोत. बोधामृत. सद्गती मिळावी अशी पूर्ण इच्छा, खरा इरादे असणाऱ्यांनी सदा सर्वदा अखंड रामनामाचं स्मरण केलं पाहिजे. अहेतुक अव्यभिचारिणी रामभक्ती करून कृतार्थ व्हावं. या घोर कलियुगात भवातून पार होण्यासाठी भगवत भक्ती, रामनामस्मरण याशिवाय दुसरा कोणताही उपाय नाही. आयुष्याचा भरोसा नाही. शक्य तितक्या लवकर कृतार्थ होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. परमार्थाचं अव्वल साधन सत्संगती होय. साधूंच्या संगतीत असंख्य लोक पार होऊन गेले आहेत. साधूंच्या सहवासाने क्षमा, भूतदया, शांती, वैराग्य, समाधान, विवेक यांचा त्याग व निवृत्ती मार्गात शिरकाव वगैरे अनेक सन्मार्ग प्रयत्न न करता अंगी बांधतात. कामक्रोधादी षड्रिपू परमार्थाला विघ्न करणारे असतात. ते आणि दंभ अहंकारादी आपोआप लय पावतात. साधू संगतीचा महिमा अगाध आहे. साधूंच्याकडे सदोतीत भगवत चर्चा, भगवत गुणानुवर्णन, रामनामस्मरण, सदुपदेश अहोरात्र चालू असतो. तिथे वास करणाऱ्यांची वृत्ती हे सर्व ऐकून परमात्म्याच्या ठायी तदाकार बनते आणि परमात्म्याच्या ठिकाणी वृत्तीचा लय झाल्यावर ते जीवनमुक्त होतात. विषयाकार वृत्तीने बंधन प्राप्त होते. परमात्म्याच्या ठायी वृत्ती तदाकार झाल्यावर मोक्षप्राप्ती होते. वृत्ती विषयांशी जखडली जाणार नाही असं घडण्यासाठी सदोदित भगवंताचं अनुसंधान ठेवणं हे मुख्य आहे. बसता, उठता, झोपता, जाता येता सदा सर्वदा रामाचं ध्यान करत राहिलं पाहिजे. राम नाम सोडून वृत्तीला विषयाकडे जाण्यासाठी सवड देता कामा नये. हे रामा, हे दयानिधे, माझा केव्हा उद्धार करणार? तुझी सगुण मूर्ती मला केव्हा दिसेल? रामा, मी अगाध पापी आहे. माझ्या इतका वाईट जगात कोणी नाही. हे दयासमुद्रा, लवकर मला या भवसागरातून पार कर. संतती संपत्तीसारखी ऐहिक सुख मला बिलकुल नकोत. तुझ्या पायाची दृढ भक्ती दे. माझ्या जिभेवर तुझं राम हे नाम सदा असू दे. कान तुझी रामनाम कथा सदा ऐकू देत. मस्तक तुझ्या रामचरण कमलावर साष्टांग नमन करू दे. हातांनी तुझी पूजा अर्चा संभाषणादी सेवा घडू दे. पायांनी रामप्रदक्षिणा घडू दे. रामा, मी अज्ञानी आहे, मला काही समजत नाही. रामा, तूच माझ्या हृदयात उभा राहून तुझ्या रामचरणावर प्रेम निर्माण होईल असं कर. श्रीरामा, तुझ्याशिवाय मला दुसऱ्या कोणाचा आधार नाही. तूच माझी आई, बाप, भाऊबंद. हे कृपासागरा श्रीरामा, अज्ञानाध्यात निवारणा, तूच माझी गती असं अनन्य भावानं शरण गेलं पाहिजे. सहसा पापमार्गाकडे प्रवृत्ती ठेवू नये. खोट्या कामात भाग घेऊ नये. लोकांनी निंदा केल्यास विषाद मानून देऊ नये. कोणी स्तुती केली असता आनंदून जाऊ नये. आपण दुसऱ्याची निंदा अगर स्तुती करू नये. सर्व भूतांच्या ठायी परमात्मा वास करतो हे पक्क ध्यानात ठेवावं. बायका, मुलं, घर, शेत, संपत्ती वगैरे सर्व दुष्ट पदार्थ मिथ्या आहेत याची पक्की खोंगाट बांधावी. देव एकटाच शाश्वत आहे असा निर्धार करून अहोरात्र रामभजनात कालक्रमणा करावी. काळ फार कठीण आहे, भयंकर आहे. लबाडी तर चहूकडे बुजबुजलेली आहे. खरेपणाचा मुळीच पत्ता नाही. पापभिरुत्वाचं उच्चाटन झालं आहे. भीती कशी ती पार नाहीशी झाली आहे. सत्कर्माचा लोभ झाला आहे. विश्वास तर मुळीच आढळत नाही. संसार समुद्र कसा ओलांडायचा याची काळजी कोणालाही नाही. दृढ भक्तीने श्री रामचिंतन तर नाहीच नाही. सदा कपटाने द्रव्य संपादन करून उदरभरण करण्याकडे तुमची आमची सर्वांची प्रवृत्ती बनली आहे. नरदेहात दुष्प्राप्य आहे, तरी श्री समर्थांच्या आज्ञेप्रमाणे आता तरी अखंड श्री रामचिंतन करून पार होण्याची खटपट करावी. अखंड रामनामस्मरणामुळे सत्संगती आणि सद्गुरू कृपा लाभते. व्रत निश्चयात्मक असावं. कोणत्याही गोष्टीविषयी मनात संशयाला थारा देऊ नये. दुष्टांच्या संगतीत राहू नये. रामनामाशिवाय काहीही केलं तरी ते सर्व व्यर्थ होय. तथापि लोकरित्या व्यवहार करावा. लाभ अलाभाकडे डोळे लावू नयेत. अंतरंगात रामाची सगुण मूर्ती केव्हा पाहीन अशी उत्सुकता लागून राहिली पाहिजे. रामनामाविना क्षणभर देखील काळ घालवू नये. चित्त रामाशिवाय दुसरीकडे गेल्यावर पश्चात्ताप वाटावा. रामा, इतका आयुष्याचा काळ व्यर्थ गेला, तुझं नामस्मरण केलं नाही. यापुढे माझ्या हातून तुझं स्मरण चुकता कामा नये असं कर. या पलीकडे मला काही नको म्हणून अनन्य भावाने
त्याला शरण जावं, त्याची प्रार्थना करावी, नोकरी चाकरी सोडू नये, त्यावरील आसक्ती सोडावी, सर्व परमार्थ अंतरंगात असावा, बहिरंगात कधीही प्रकट करू नये. कसल्याही कठीण प्रसंग आला तरी रामाची भक्ती, रामनामस्मरण सोडू नये. हेच परमप्राप्तीचं मुख्य साधन आहे. सकल साधनांचं फल रामनामाची केवल. अखंड श्रीराम चिंतनात मनोलय करून त्याला साक्ष ठेवून वर्तावं. जे जे घडतं ते सर्व श्रीरामाच्या इच्छेनं असं समजावं. या कलियुगात पार व्हायचं असल्यास श्रीरामसेवेखेरीज अन्य उपाय नाही. रात्रंदिवस भक्तिपूर्वक श्रीरामनामस्मरण करत जावं. प्रपंच धंदा सोडू नये, त्याची आसक्तीही मुळीच ठेवू नये. विधिलिखित ज्या ज्या वेळी जे जे घडणार असतं ते कदापि चुकणार नाही. मग व्यर्थ काळजी का करायची? अर्थात त्याची बिलकुल काळजी न करता श्रीरामनामस्मरण करावं. नरजन्म वारंवार मिळत नसतो, तो दुर्लभ असतो. तेव्हा श्री समर्थांच्या अभंगातील निरीच्छ सदा राही श्री राम राम गाई हे व्रत अहोरात्र चालवून पार व्हावं. श्री ब्रह्मचैतन्य साक्षात श्री समर्थांचा अवतार. त्यांनी मला माझा कुष्ठरोग नाहीसा करतो असं म्हटलं. मी उलट त्यांना नको म्हणून प्रार्थना केली. असल्या समर्थांचं दर्शन झाल्यावेळी आपल्या उद्धाराची मागणी करायची सोडून अशाश्वताची मागणी मी केली नाही, यातच काय ते समजा. वास्तविक विचार केला तर विषाच्या भांड्यात अमृत कधीतरी मिळेल का? मुळीच नाही. प्रपंच विषाच्या भांड्यासारखा आहे. विषकुंभ पयोमुखम असा संसार आहे. प्रपंचात सुख नाहीच असल्याचा भास होतो एवढंच. समजूतदार लोक, ज्ञाते लोक प्रपंचाची विशेष आसक्ती बाळगत नाहीत. कारण मरणकाळ येतो तेव्हा यमराज येऊन ज्यावेळी ओढून घेऊन लागतो त्यावेळी आई बाप, बायका, मुले, आप्तेष्ट, संपत्ती, कीर्ती कोणीही सोडायला येऊ शकत नाही. एका रामनामाशिवाय ती शक्ती कशातच नाही. सदा श्री रामनामस्मरण करीत राहिल्यास आपल्याजवळ येण्याचं सामर्थ्य प्रत्यक्ष यमदेवालाही नाही. म्हणून अहोरात्र श्री रामनामाचं चिंतन करून जन्ममरणातून पार होण्याचा विचार केला पाहिजे. 3 तास रात्र असताना उठावं, शौच मुखमार्जन करून आसनावर बसावं आणि चित्त एकाग्र करून मानसपूजा करावी. हृदय कमलात मनापासून मंटप रचना करून त्या मंटपात रत्नखचित सिंहासन आहे अशी कल्पना करावी. त्या सिंहासनावर श्रीराम बसले आहेत असं ध्यान करावं. जवसाच्या फुलाप्रमाणे शरीरकांती असलेली श्यामसुंदराची मूर्ती, पितांबर नेसलेली, किरीट, कुंडल, बाहुभूषण, कौस्तुभ वनमाला गळ्यात धारण केलेली, धनुष्यबाण हातात घेतलेली अशा श्रीरामाच्या मांडीवर सीतादेवी बसले आहेत. लक्ष्मण पाठीमागे छत्र धरून उभा आहे. भरत, शत्रुघ्न डाव्या उजव्या बाजूला उभे राहून चवऱ्या ढाळत आहेत. वशिष्ठ, नारद, सनकादी ऋषी कीर्तन करत आहेत. अशा प्रकारचं ध्यान करून मनापासून पूजा करावी. श्री रामदेवाला सुवासिक तेल लावावं. भागीरथीच्या ऊन पाण्याने स्नान घालावं. जुळजुळीत स्वच्छ वस्त्र घेऊन अंग पुसावं. पितांबर नेसवावा. केशरी गंध लावावं. कस्तुरी मिश्रित अक्षता चिकटावाव्या. अनेक प्रकारच्या सुवासिक फुलांच्या माळा घालाव्या. तशाच तुळशीच्या माळाही घालाव्या. किरीट, कुंडले वगैरे आभरणे चढवावीत. सीतादेवीला स्त्रियांचे अलंकार चढवावे. धूप दीप दाखवावा. नंतर सोन्याच्या ताटात पंचभक्ष पक्वान्न असलेला आपल्या पसंतीचा नैवेद्य वाढून रामदेवासमोर ठेवावा. श्री रामदेव जेवण करता आहेत अशी भावना करावी. रामाचं तोंड धुवून ते पुसावं. नंतर रामदेवाच्या तोंडात तांबूल घालावा. जयदेव जयदेव जय सीतारामा ही आरती करावी. प्रदक्षिणा घालून नमस्कार करावा. रामा, दीनदयाळा उद्धार कर अशी प्रार्थना करून त्याचे पाय घट्ट धरावे. श्री रामदेवाने आपला अभयहस्त डोक्यावर ठेवला आहे अशी भावना करावी. उठून उभे राहून श्री रामदेवाचा हसरा चेहरा पाहावा. इकडे तिकडे मन जाऊ न देता उजाडेपर्यंत श्रीराम असं म्हणावं. सूर्योदय झाल्यावर आपल्या उद्योगाला लागावं. स्त्रियांनी स्वयंपाक पाणी वगैरे करताना राम राम म्हणत राहावं. फुकट वेळ घालवू नये. आपल्या स्नानानंतर प्रसन्न मनाने यथासांग पूजा करावी. पूजा मंत्र, अभिषेक मंत्र वगैरे येत नसल्यास तोंडाने पूजा संपेपर्यंत अखंड रामराम म्हणावं. दुपारी वैश्वदेव करावा. काकबली देऊन पाय धुवून अतिथीची थोडी वाट पाहून भोजन करावं. वामकुक्षीनंतर दासबोध, भागवत, भावार्थ रामायण वगैरे ग्रंथ वाचावेत. दिवसाकाठी 11,000 जपसंख्या करावी. सायंकाळी राम, मारुती, शंकर वगैरे देवाचं दर्शन घ्यावं. घरी येताच पंचपदी, अष्टके, सवाया वगैरे म्हणून आरती करावी.
भोजनोत्तर स्तोत्रे म्हणावी, भजन करावं, जप करावा, रात्री लवकर झोपू नये. सारांश: सतत रामचिंतन करावं आणि जन्माचं सार्थक करून घ्यावं. गुरुबंधू आणि इतर वाचक हो, इतक्या तळमळीने आणि कळकळीने आपल्याला उपदेश करून कोण मार्गदर्शन करणार? परमदयाळू श्री गुरूंनी तुमच्या आमच्यासाठी वेगवेगळ्या प्रसंगाचा फायदा घेऊन हा आणि अशा तऱ्हेचा उपदेश करून आपणावर महत् उपकार केले आहेत. त्या उपदेशाप्रमाणे जास्तीत जास्त वागून आपलं अंतिम कल्याण जर साधलं, निदान प्रामाणिक प्रयत्न जर केले, तरच श्री गुरूंच्या उपकाराची अल्पांशाने तरी फेड केल्याचं श्रेय आपल्याला मिळून जन्माचं सार्थक करून घेतल्याचंही श्रेय आपल्याला मिळणार आहे. यासाठी प्रार्थना एवढीच की बोधामृत समजून घेण्याचा आणि त्याप्रमाणे वागण्याचा प्रत्येकाने निश्चय करून अंमलात आणल्यास लेखकालाही आपल्या श्रमाचं सार्थक झाल्याचा आनंद होणार आहे. श्री गुरु वाचकांना सद्बुद्धी देवत, सर्वांचा सांभाळ करोत, वाचकांचे जास्तीत जास्त हित हो, अशी श्री सद्गुरू ब्रह्मानंदांच्या चरणी नम्र प्रार्थना करून हे चरित्र संपवतो. श्री सद्गुरू ब्रह्मानंदार्पणमस्तु. प्रकरण 28. उपसंहार. गुरुभक्त वाचक हो, इथे श्री सद्गुरू महाराजांचं चरित्र संपलं कसलं? यथामती संपवलं. कारण संतांचं चरित्र अथांग सागरासारखं असतं. सागराचा जसा कोणालाही केव्हाही थांग लागणं शक्य नाही, तसा संतांचा आणि त्यांच्या चरित्राचा थांग लागणं शक्य नाही. जसं संतांचं चरित्र सागरासारखं विशाल असतं, तद्वतच आकाशासारखं विस्तृत असतं. आकाशाचा विस्तार जसा अफाट असतो, तसं संतांच्या चरित्राचा आहे. अशा विशाल आणि विस्तृत संत चारित्र्याचा शोध घ्यायचा म्हटल्यास लेखकाची तितकी पात्रता पाहिजे. त्या पात्रतेच्या अभावी लेखकाने सदर चरित्र यथामती संपवलं असं म्हणणंच उचित ठरेल. असो, श्री गुरूंनी आम्हा सर्वांना आदर्श जीवनाचं ध्येय कशा प्रकारचं असतं ते दाखवलं. ते दाखवण्यासाठी श्री गुरूंनी जो मार्ग चोखाळला तो इतरे जनास दुर्गम ठरणार आहे. त्यांनी प्रत्यक्षात केलेलं साधनही अशक्य कोटीतलं आहे असंच म्हटलं तरी चालेल. असं जरी असलं तरी आपल्या भक्तांना त्यांनी ज्या मार्गाने आचरण करण्याचा बोध केला त्याचा क्रम अत्यंत सोपा असा आहे. आमच्यासारख्या विषयासक्त पामरांना मोक्ष मार्गाकडे वळवावं या दयार्थ हेतूनेच त्यांचा मार्ग भिन्न असला तरी जाता जाता त्यांनी खटपट केली. त्यांच्या चरित्रावरून बोध घेऊन तो त्यांचे चरित्र लिहित असताना कदाचित बरोबर वठवता न आल्याने दोषस्थळे बरीच राहून गेली असण्याचा संभव आहे. तरी वाचकांनी क्षमाशील दृष्टीने तिकडे पाहावं अशी विनंती आहे. पिंडे पिंडे मतीर भिन्ना या न्यायाने जगात जितके भिन्न जीव तितकी त्यांची कर्मेही भिन्न असतात. कारण प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव भिन्न असतो. प्रत्येकजण मरणसमयी आपल्या सुकृताचं आणि दुष्कृताचं गाठोडं मात्र आपल्याबरोबर घेऊन जात असतो. स्वभाव भिन्नतेबाबत उदाहरणच द्यायचं झाल्यास एकाच आईच्या पोटी जन्म घेतलेल्या रावणाचं आणि बिभीषणाचं देता येईल. रावण रामद्वेष्टा होता आणि बिभीषण रामभक्त होता. पृथ्वीवरील सर्व मानव संसाराची चिंता व्यर्थ वाहता वाहता मरून जातात आणि पुन्हा जन्माला येतात. त्यांची इंद्रिये सवयीने बहिर्मुख झालेली असतात. त्यामुळे जन्मल्यापासून आम्ही विषय वासनेच्या कचाट्यात सापडून नाचू लागतो. विषयसुख हाच सच्चिदानंद अशी आपली धारणा होते. साधू सत्पुरुषांची गोष्ट वेगळी असते. ते जीवनमुक्त असल्यामुळे जन्मापासूनच वैराग्यवृत्ती धारण करून ईशचिंतनात काळ घालवतात. आम्हाला ते हसतात. आमचा जन्म व्यर्थ जात असल्याचं पाहून ते हळहळतात. त्यातून आमचा उद्धार करण्याच्या इराद्याने ते आम्हाला सहज सुलभ असं रामराम म्हणा म्हणून बोध करतात. पण तेच आपल्याला कठीण वाटतं, कारण आपलं अज्ञान आणि अविश्वास. संसाररूपी मृगजळाला आम्ही पाणी समजून तोंड वासून त्याच्या प्राशनासाठी झटपटत असतो. जशी ज्याची तपश्चर्या असेल, पुण्यांश गाठी असेल, तसा मानवाला उच्च नीच जन्म प्राप्त होतो. साधू सत्पुरुषांच्या घराण्यात जन्म प्राप्त व्हायला खडतर तपश्चर्या गाठी असावी लागते. श्री ब्रह्मानंद गुरूंनी अनंत या नावाने ज्या घराण्यात जन्म घेतला आणि ते रामभट्ट गाडगोळी नावाच्या अत्यंत श्रेष्ठ भगवत भक्ताचं होतं हे आपण पाहिलंच आहे. संकटात सापडून जग अवनतीच्या मार्गावर असताना त्याच्या उद्धारार्थ श्री समर्थ रामदासांनी अवतार घेतला, तोही 12 पिढ्या जाज्वल्य सूर्योपासना चालत असलेल्या कुलकर्णी घराण्यात. त्यांनी राम नामाचंच एकमेव बीज महाराष्ट्रभर पसरवलं. पुढे त्या बीजाचं रोपण कसं काय झालं आहे, इष्ट फलनिष्पत्ती होणार आहे की नाही हे आजमावण्यासाठी पुन्हा त्यांनी श्री ब्रह्मचैतन्य स्वरूपात गोंदवले क्षेत्री जन्म घेतला.
तोही पिढ्यानपिढ्या श्री विठ्ठल भक्ती चालत असलेल्या कुलकर्णी वंशात. सर्व महाराष्ट्रभर रामनामाचा महिमा फैलवण्याची मोठी कामगिरी त्यांनी पार पडली. तेवढ्याने समाधान न होऊन प्रतिकल्याण पदवी भूषवणाऱ्या आपल्या कर्नाटक प्रांतीय सत्शिष्याची श्री ब्रह्मानंद गुरूंची कर्नाटक प्रांती रामनामाचा महिमा वाढवण्यासाठी त्यांनी रवानगी केली. त्यांचा जन्मही भगवत भक्ताच्या घराण्यातच झाला होता, हे वर येऊन गेलंच आहे. असे साधू संत महात्मे हे जीवनमुक्तच असतात. त्यांना पुनर्जन्माची बाधा नसते. त्यांनी जो जन्म घेतलेला असतो तो आमच्यासारख्या अज्ञानी पामरांचा उद्धार करण्यासाठीच केवळ असतो. पृथ्वी तलावर संत अवतार घेवोत, अगर प्रत्यक्ष भगवान अवतार घेवोत. त्यांना लौकिक व्यवहार सांभाळावाच लागतो आणि तो सांभाळता सांभाळता आपल्या आचरणाचा आदर्श लोकांपुढे ठेवून त्यांना ज्ञानामृत पाजण्याची कामगिरी त्यांची असते. भगवान श्रीकृष्णाने अवतार घेतल्यावर मानवाप्रमाणे क्रीडा करता करता आपलं अतिमानत्व जगाला पटवून दिलं. नावाला संदीपनी गुरूंचं शिष्यत्व पत्करलं. काय भगवान श्रीकृष्णांना विद्या येत नव्हती? पण शिष्यत्व पत्करून गुरुसेवा केली पाहिजे याचा आदर्श त्यांनी जगापुढे ठेवला. त्याचप्रमाणे श्री ब्रह्मानंद गुरूंनीही केलं. बाल्यावस्थेतच षडशास्त्रात पारंगतता मिळवली असतानाही केवळ लोकशिक्षणासाठी गुरूंचा शोध करून श्री ब्रह्मचैतन्यांचा गुरु म्हणून स्वीकार केला. महासाध्वी प्रतिव्रता पतिसेवा काय करेल अशा तऱ्हेने त्यांनी गुरुसेवा केली. ज्ञानी होऊन जरी श्री ब्रह्मानंद गुरु जन्माला आले होते तरी गुरूंचा गुलाम झाल्याखेरीज मुक्ती कदापि मिळणार नाही हेच त्यांनी अत्यंत विनयाने जगापुढे मांडलं. एकदा श्री ब्रह्मचैतन्यांच्या मनात श्री ब्रह्मानंदांचे कोड नाहीसं करावं असं आलं आणि त्यांनी त्याला तुझं कोड नाहीसं करू का असं विचारलं. त्यावेळी श्री ब्रह्मानंद गुरूंनी नको म्हणून सांगितलं. त्यात त्यांना भोग हा भोगूनच संपवला पाहिजे, नाहीतर शिल्लक राहिलेला भोग भोगण्यासाठी पुन्हा जन्माची अटाताटी करावी लागते. हेच तत्त्व प्रामुख्याने पटवून द्यायचं होतं असं दिसतं. यावर कोणी जर असं म्हणत असतील की श्री गुरु कोडाच्या व्याधीने ग्रासले होते पण त्यावर काही इलाज नव्हता म्हणून वरीलप्रमाणे काहीतरी त्यांनी सांगितलं तर त्याची दृष्टीच साफ नाही म्हणावं लागेल. कावेळ झालेल्याला नाही का सर्व जग पिवळं दिसत? दुर्योधनाला नाही का सर्व जगात दुष्टावा भरलेला दिसत होता? धर्मराजाला नाही का सर्वत्र सज्जनच दिसत होते? बेडकाला विहीर म्हणजे समुद्रच भासत नाही का? या रीतीने आम्ही सत्पुरुषांकडे पाहतो. एखाद्याच्या पानात गाढव मरून पडले असता त्याचा विचार न करता त्यांनी दुसऱ्याच्या पानातील माशा हाकलण्याचा प्रयत्न करावा अशी आमची स्थिती झाली आहे. वास्तविक केवळ श्री गुरुच्या स्मरणाने महारोग नाहीसा होईल, भवबंधनही तुटून जाईल इतकी त्यांची योग्यता, त्यांच्याबद्दल वरीलप्रमाणे विचार मनात येऊ न देणे हेच समंजसपणाचं खास नव्हे का? उलट आम्हाला उद्धाराचा मार्ग दाखवण्यासाठी आलेल्यांची ती निंदा ठरेल आणि त्याची परिणिती स्वतःच्या अधःपतनात होईल. श्री ब्रह्मानंद गुरु श्रीमान महाराजांना प्रत्यक्ष मारुतीचा अवतार मानत असत आणि तसं पदोपदी सर्वांना सांगत असत. उगीच सांगत नसत तर वस्तुस्थितीच तशी होती म्हणून सांगत असत. या संबंधात श्रीमान महाराजांवरील पद बोधप्रद आणि हृदयंगम आहे ते असो. धन्य जगे या गुरुवर्य हे मारुती अवतार, काही नाही अणुमात्रही संशयासी थार. काय वर्णुमी गुण तयाचे न पुरे ही वाणी, वृद्धी सिद्धी सदा तयाला जोडितात पाणी. भाविका सेविका देती सुखभार, दवडिती त्याचा प्रेमदृष्टीने दुरितांचा भार. दया सिंधू हे समर्थ वाटे रामदास येती, दीनदास ते उद्धाराया अवतारा घेती. नारी नर हे अवघे ज्याला रामरूप होती, तिळप्राय मनी भेदची नाही समदृष्टी पहाती. नाथ ते योग्य ते करीती व्यवहार, परिलिप्त नच होती जैसे पंकी अंबर. ज्याची वृत्ती सदा आनंदी आत्मसुखी विलसे, सत्वरजतमाविरहित चौथी तुर्यातीत असे. केवळ रामची गमते माते गोंदावले कर, अनन्य भावे शरण गेल्या दासा सुख कर. तारिती बोधितो नाममंत्रसार, रामतनय हा चरणाबंदी जोडून या कर. हे पद बोधप्रत आहेच, पण याच्या रचनेत श्री गुरूंनी आपलं हृदयच ओतल्यामुळे की काय ते अतिहृदयंगम ठरलं असून श्रीमान महाराजांची यथार्थ कल्पना थोडक्यात करून देणारं असं आहे. सदा रामाचं ध्यान करा आणि कृपा करून माझी गोष्ट ऐका हे श्री गुरु वारंवार आवर्जून सांगत असत. वाचक हो, रामनामाच्या स्मरणातील आनंद आगळा आहे. तो शास्त्राभ्यासाने मिळत नाही. ज्याप्रमाणे एखाद्या विख्यात शहराचं वर्णन वाचून ते शहर पाहिल्याचं समाधान होत नाही,
उलट ते पाहण्याची जिज्ञासा वाढते. तद्वतच शास्त्राभ्यासाने देवाविषयीचं योग्य ज्ञान प्राप्त होतं एवढंच. तेवढ्याने देव पाहिल्याचं समाधान कालत्रही होणार नाही. देव पाहणाराच देव दाखवायला समर्थ असतो. सद्गुरू देव दाखवू शकतात. तो पाहण्याची जिद्द ज्याच्या मनात असेल आणि त्या दृष्टीने ज्याचे प्रयत्न चालू असतील तोच सत्शिष्य. आम्हा सामान्य मानवात तशी जिद्द अभावानेच असते. त्यामुळे एकतर आम्हाला सद्गुरू प्राप्ती होत नाही आणि चुकून झालीच तर त्याचा फायदा आम्हाला घेता येत नाही. म्हणून तर आमचे जास्तीत जास्त कल्याण विनाशयाने होण्यासाठी श्री ब्रह्मानंद महाराज रात्रंदिन रामचिंतन करा असं सांगत असतात. शास्त्राभ्यास करणं मोठ्या प्रयासाचं आहे. कर्ममार्ग दुर्गम कोंडीत मोडणारा, योग मार्ग हा भोगमार्गाच्या परस्पर विरोधी, संसार म्हणजे काटेरी अंथरुणाप्रमाणे. दिवसेंदिवस कलीच्या वाढत्या प्रभावाने काळ कठीण होत चाललेला, म्हणून संसारातून तरुण जाण्यासाठी रामनामाचं कवच धारण करणं हाच सुलभ उपाय आहे असे श्रीगुरू सर्वांना सांगत असत. आणि हेच त्यांच्या जीवनाचं ध्येय होतं म्हटलं तरी चालेल. दैनंदिन व्यवहारात आपल्याला लहान मुलाकडून एखादं काम करून घ्यायचं असल्यास त्याला आमिष दाखवून पेपरमिंटची गोळी लावून ते करून घ्यावं लागतं. जगाच्या व्यवहारातील आम्हा सर्व मुलांकडून श्री गुरूंना नामस्मरण करून घ्यायचं होतं. त्याची गोडी कायमची आमच्यात निर्माण व्हावी अशी त्यांची इच्छा असल्यामुळे मिष्टान्न भोजनाचा आमिष आमच्यापुढे ठेवून त्यांनी आमच्याकडून रामनाम वदवलं. याचसाठी श्री गुरूंनी ठिकठिकाणी 13 कोटी रामनामस्मरण करवलं. तसंच ठिकठिकाणी असंख्य रामनाम सप्ताह घडवून आणले आणि सामान्य जन रामनामस्मरणाकडे आकर्षित व्हावं म्हणून सदा सर्वदा अपरंपार मिष्टान्न भोजनेही घातली. प्रिय वाचक हो, यात श्रीगुरूंचा स्वार्थ होता असं तुम्हाला वाटतं का? सर्वथा त्यांचा यात स्वार्थ नव्हता हे केव्हाही तुम्हाला कबूल करावं लागेल. स्वार्थ असलाच तर तुमचं कल्याण साधणं हाच तो असू शकेल. श्री गुरु जगाच्या कल्याणासाठी अहर्निश झटले. त्यांचा आपल्या सर्वांवर अत्यंत उपकार झाले आहेत. त्यांच्या उपकाराची फेड करायची इच्छा बाळगणाऱ्यांनी रामनामस्मरणाला आपल्याला वाहून घेतलं पाहिजे, तरच ती अंशतः होण्याची शक्यता आहे. अन्य कोणत्याही उपायाने ती होणे शक्य नाही. रामनामस्मरणाने कोणतेही कार्य सफल होतं. एवढंच नाही तर त्याच्या वाटेने कोणी जात नाही असा समर्थ रामदासांनी समर्थाची या सेवका व कृपा आहे असा सर्व भूमंडळी कोण आहे असा ठणठणीत निर्वाळा दिला आहे. आम्ही काया वाचा मनाने रामनामस्मरण केले तर आमची संकटे नाममात्र देखील राहणार नाहीत. यात तिळमात्र शंका नाही. असं असून देखील आमच्या हातून यातलं काहीच होत नाही. याला काय म्हणावं? हा केवळ दैव दुर्विपाकच नव्हे का, पण त्या दैवालाच माघार घ्यायला लावण्याची किमया रामनामात आहे. मात्र त्यावर विश्वास पाहिजे आणि अहर्निश खटपट केली पाहिजे. श्री ब्रह्मचैतन्य महाराजांप्रमाणे श्री ब्रह्मानंद गुरूंनीही उत्तर हिंदुस्थानाची यात्रा केली. सद्गुरुनाथांचा अनुग्रह मिळवला. त्यांना सद्गुरुनाथांनी स्वदेशी परत पाठवलं. सद्गुरुनाथांना सोडून जाण्याची त्यांची बिलकुल इच्छा नव्हती. निरुपाय होऊन सद्गुरुनाथांची आज्ञा उल्लंघायची नाही म्हणून ते गेले. कारण गुरूंची आज्ञा प्राणापलीकडे ते मानत असत. गुरुवाज्ञेप्रमाणे श्री गुरु मायदेशी गेले खरे, पण ते फक्त आत्मचिंतनास घडून गेले. लोकसंग्रहाचं आणि लोकोद्धाराचं काम दृष्टीआड झालं, पण परमेश्वराला तसं होऊ द्यायचं नव्हतं. श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी बेलदडीला जाऊन शोध सुरू केला. त्यावेळी लोकांच्या दृष्टीला खुळे भासणारे श्रीगुरू समाधी लावून बसले होते. त्यावेळी श्रीमंत महाराजांनी श्रीगुरूंना बोध करून त्यांच्या अवतार कार्याची आठवण करून दिली. तू सर्व काही मिळवलं आहेस, आता मिळवायचं काहीच राहिलं नाही. अष्टसिद्धी तुझ्या दासी आहेत. प्रसंगोपात्य त्याचा उपयोग करून घे असं सांगितलं. यावेळी बेलदडीच्या अज्ञ लोकांना ब्रह्मानंद ही अधिकारी व्यक्ती आहे अशी खात्री पडली. त्यानंतर श्रीगुरूंनी लोकात जागृती निर्माण केली. रामनामाची श्रेष्ठता पावलोपावली लोकांना पटवून दिली आणि त्यांना रामध्यानात गुंतवलं. अन्नदानासारखं दुसरं श्रेष्ठ दान नाही हे स्वतःच्या कृतीने त्यांनी जगाच्या निदर्शनाला आणून पटवून दिलं. अन्नदानाने मनुष्य जेवढा तृप्त होतो तितका द्रव्यदानाने होत नाही. अन्नदान करताना गरीब श्रीमंताचा भेदभाव नसावा यावर श्रीगुरूंचा कटाक्ष होता. म्हणून ते सगळ्यांना मिष्टान्नाने तृप्त करत असत. त्यातल्या त्यात गोरगरिबांना स्वतः आग्रहाने पोटभर खाऊ घालत असत. दिवसा रात्री त्यांना राममंत्र उच्चारायला लावीत. संकटाचा परिहार करीत. संसार तापत्रय नाहीसा करीत. सारांश भक्त म्हणून शरण आलेल्यांचं कोड पुरवीत आणि त्यांना रामनाम घ्यायला ऐकायला लावीत. श्री ब्रह्मानंद गुरूंच्या चरित्राचं मंथन करू गेल्यास त्यातून असंख्य गुणाचं दर्शन घडेल
आणि अशा प्रत्येक गुणाचं सूक्ष्म निरीक्षण केल्यास त्यातून कितीतरी नवनवीन तत्वे माहिती रूपाने नजरेसमोर उभी राहतील. त्यात विचिकित्सक बुद्धीचा पण शांतपणे त्या चरित्रात अवगाहन करणारा संयमी मनुष्य पाहिजे. वरवर पाहणाऱ्याचं हे काम नव्हे. माझ्यासारख्या पामर लेखकाच्या अंगी जितकी पात्रता नसल्याने सगळ्या गुणांचं साकल्याने दर्शन घडवणं माझ्याकरवी साध्य होईल असं नाही. तथापि मी प्रयत्न करणार आहे. रामनवमीच्या उत्सवात 9 दिवस उपवास करणारे जगात किती लोक भेटतील? यदा कदाचित काही असले तरी तिन्ही त्रिकाळ यथेच्छ फलाहार घेणारे तरी असतील. श्री गुरु रामनवमीच्या उत्सवात पूर्ण उपवास करत असत. उत्सवाच्या सर्व अंगोपांगात सकाळपासून संध्याकाळपर्यंत भाग घेत असत. तोही उत्साहाने. ते कधीही गळलेले कांतीहीन असे दिसत नसत. रात्रीचा सर्व कार्यक्रम यथासांग पार पडल्यानंतर फक्त एक वाटीभर फळाचा रस सेवन करत. यावरून मानवजात म्हटली की ती भोगी इंद्रियाधीन असते हे सुस्पष्ट होते. श्री गुरु संयमी इंद्रिय दमनी होते. इंद्रियांवर त्यांनी जय मिळवला होता हेच साधणं कठीण. श्री गुरूंना शिस्तीची फार आवड होती नव्हे, त्या बाबतीत त्यांचा कटाक्ष असे. अशा माणसाचा स्वभाव साहजिकच कडक भासतो, पण खरं बोलायचं झाल्यास तसा तो नसतो. असली माणसे उलट कोमल अंतकरणाची असतात. आई मुलाला लागे भरते वा ताडण करते त्या समयी तिच्या अंतकरणात जो राग दुग्गोचर होत असतो तो वरपांगी असतो. मुलाला सन्मार्गाला लावण्यासाठी तो उसना आणलेला असतो. कार्य संपताच तो लय पावतो, विरघळतो. तद्वतच श्री गुरु क्वचित प्रसंगी रागाचा आविर्भाव आणत हसत खेळत शिव्याही देत म्हणे. पण हृदय नेहमी सदय असे, अंतरंगी हळहळ असे. म्हणून तर काही वेळाने आपणहून जवळ जाऊन ते अंतःकरणपूर्वक त्याचं सांत्वन करत असत असं सांगतात. अशा कारुण्यपूर्ण गुरूंना ते कडक होते म्हणणं म्हणजे म्हणणाऱ्याला श्री गुरूंची खरी परीक्षा झालीच नाही असं म्हणावं लागतं. श्री गुरु त्रिकालज्ञानी होते. चरित्रात अनेक वेळा याबाबत दाखले येऊन गेले आहेत. याचं उत्तम उदाहरण म्हणजे अश्वत्थपूरला जाताना वाटेत मंडगड्डी इथे मुक्काम असताना बरोबरच्या लोकांना नदीतून पलीकडे नेऊन जंगलातून वाट काढीत नेऊन मांडव्य ऋषींच्या आश्रमाची जागा दाखवून त्यांच्या संबंधी माहिती दिली हे होय. तोपर्यंत कोणाला त्याची माहिती नव्हती आणि श्री गुरुही त्या जागी कधी गेले नव्हते. जशी भक्ती तसं फळ, जशी सेवा तसं फळ असे म्हणण्याचा प्रघात आहे. परमात्मा भक्ताधीन असतो. श्री ब्रह्मानंद परमात्माचे भक्त होते म्हणण्यापेक्षा ते परमात्मा स्वरूपच होते असं म्हणणं जास्त संयुक्ती होईल. ते वस्तुस्थितीला मुळीच सोडून होणार नाही. परमात्मा अल्पसंतोषी आहे, मात्र तो अर्पण करणाऱ्याच्या भावाची म्हणजे भक्तीची प्रचिती पाहत असतो. सुदाम्याने भक्तिभावाने गोपालकृष्णांना मूठभर पोहे अर्पण केले. भक्तिरसाने ओथंबलेले पोहे भगवंताने खाल्ले. संतृप्त झाल्याची भगवंताने ढेकर दिली आणि सुदाम्याला सुवर्ण नगरी दिली. अश्वत्थपूरचे लोक पैशाने गरीब. त्यांनी श्री गुरूंवर विश्वास ठेवून प्रत्येक उत्सव प्रसंगी विनावेतन स्वयंपाक, पाणी भरणं, उष्टी खरकटी काढणं वगैरे सारखी हलकी कामं अतिशय तळमळीने केवळ गुरूंची सेवा म्हणून केली. श्री गुरु संतृप्त होताच त्यांनी त्यांना हाताशी धरून आशीर्वाद रूपी ढेकर दिली आणि तेव्हापासून ती जमात सुधारली, श्रीमंत झाली. वाचक हो, श्रीमंती ही फार वाईट. ती माणसाला उद्धत केल्याशिवाय राहत नाही आणि एकदा त्याचा प्रादुर्भाव झाला की ऱ्हास व्हायला वेळ लागत नाही. तरी या कामी सावधानता बाळगणे अत्यावश्यक आहे. श्री गुरूंचा दुसरा घेण्यासारखा गुण म्हणजे सद्गुरुनाथांच्या आज्ञेखेरीज कोणतीही जबाबदारी अंगावर न घेणे. अगर घेतली असल्यास सद्गुरुनाथांच्या संमतीनेच ती पार पाडणे हा होय. चरित्रात याची अनेक उदाहरणे ठिकठिकाणी विखुरलेली आहेत. अश्वत्थपूरला श्री राम मंदिर बांधण्यात आलं. मूर्तीच्या प्रतिष्ठापनेला लोकांनी श्री ब्रह्मानंद गुरूंना पाचारण केलं. त्यांनी श्रीमन महाराजांकडे त्या मंडळींना पाठवलं. तेव्हा श्रीमन महाराजांनी मी म्हणजे ब्रह्मानंद आणि ब्रह्मानंद म्हणजे मी, माझा बोल तोच त्यांचा बोल असा लोकांना उपदेश दिला आणि श्री ब्रह्मानंद गुरूंनाही अश्वत्थपूरच्या मंडळींची मनोकामना पूर्ण करण्याची आज्ञा केली. सद्गुरुनाथांकडून अशा गौरवाला पात्र होणं हे सोपं काम नाही. एवढंच काय, प्रसंगोपात श्रीमन महाराजांनी लोकांना ब्रह्मानंदाला हलका समजू नका, मी त्याचा गुरु असलो तरी तो माझ्या पार पुढे गेला आहे असं सांगितल्याचं लेखकाने स्वतः ऐकलं आहे. धन्य तो गुरु, धन्य तो शिष्य. थोडक्यात म्हणजे उनाड अनंत शास्त्री झाला, अनंत शास्त्र्याचा ब्रह्मानंद झाला आणि ब्रह्मानंदाचं ते श्री ब्रह्मानंद गुरु बनले. अगम्य महिमा त्यांनी जगाला दाखवला आणि ते जगद्वंद्य झाले. श्री रामनामाचं बीज त्यांनी महाराष्ट्रात आणि कर्नाटकात पेरलं. अनाथांचे नाथ बनले, दुःखितांचे कल्पतरू बनले.
याचकांची कामधेनू बनले, शरणागतांचे संरक्षक बनले, मुमुक्षूंचे मार्गदर्शक बनले. ते एके जागी स्थिर कधीच नसत. बहिर्जेप्रमाणे क्षणात इकडे तर क्षणात दुसरीकडे असा त्यांचा संचार असे. ते कधीही कोणाच्या हाती लागत नसत, पण त्यांच्यावर भक्तिभावाने प्रेम करणाऱ्यांचा ते कधीही हात सोडत नसत. सोडला नाही आणि पुढेही सोडणार नाही याची प्रत्येकाने मनोमन खात्री बाळगावी. सेवा करा असा नुसता उपदेश करून कोणी सेवेला स्वतःला वाहून घेत नाही हे श्री गुरूंना चांगलं माहीत असल्यामुळे त्यांनी कोणत्याही बाबतीत पोकळ उपदेश केव्हाही कोणाला केला नाही. प्रत्येक वेळेला ते स्वतः काम करायला उभे राहत. त्यामुळे त्यांचे अनुकरण करावं असं लोकांना वाटून ते तसं करत असत. परमेश्वर आणि सामान्य मानव यांना जोडणारा गुरु हा एक दुवा आहे. सद्गुरू हे सामान्य जनाला प्रथम भक्तिमार्गाला लावतात, कालांतराने त्यांचे मनोरथ पूर्ण करतात आणि त्यांना परमात्म्याच्या कायम भजनी लावतात. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य संभवामि युगे युगे या श्रीमद भगवद्गीतेतील उक्तीप्रमाणे अवतारी पुरुषांचे अवतार होत असतात. पुराणांतरी जे अवतार झाले ते असुर प्रवृत्तीचा नाश करण्यासाठी झाले. त्यावेळी त्या अवतारी पुरुषांना असुरांचा प्रत्यक्ष नाश करावा लागला. कलियुगात फक्त नाश जो करायचा असतो तो व्यक्तीचा नसून दुष्ट लोकांच्या दुष्प्रवृत्तीचा करायचा असतो. हे काम परमात्म्याचे अंश असलेले सद्गुरू करतात. त्यांचा मार्ग म्हणजे दुष्प्रवृत्तींच्या लोकांना ईश्वर भजनी लावण्याचा असतो. गुरुची थोरवी फार मोठी. गुरु म्हणजे ब्रह्मा, गुरु म्हणजे विष्णू, गुरु म्हणजे साक्षात परब्रह्म असं वचन आहे. गुरु हे परमात्म्यापेक्षा काकणभर श्रेष्ठ ठरतात. जसे श्री गुरुचरित्रात वर्णन आहे त्यात हरौरुष्टे गुरुस्त्राता गुरौरुष्टे न कश्चन असं स्पष्ट म्हटलं आहे. परमेश्वर कोपल्यास गुरु तारेल, पण गुरु कोपल्यास मात्र त्याचा वाली कोणी नाही. पण सद्गुरू हे कधीच कोपत नाहीत. कृतक कोप करतील पण तो तेवढ्यापुरताच. तर मग अशा सद्गुरूंच्या सत्संगात सदा आपण राहावं हेच बरं. त्यांचं वाक्य हे वेदवाक्य मानलं पाहिजे. सद्गुरूंना म्हणजे त्यांच्या बोलांना हृदयात जागा करून दिली पाहिजे. म्हणजे आपलं बरंचसं काम अनायासे होईल. कारण जती अंते मती मती अंते गती असा वाक्प्रचार आहे. म्हणजे सोबती तसे विचार आणि विचार तसे फल असा वाक्प्रचाराचा अर्थ आहे. सद्गुरूंच्या उपदेशाची जर सोबत संगत केली तर आपले विचारही चांगले असणार आणि विचार सुष्ट झाले की त्याचं फल उत्तमच मिळणार. बरं, श्री गुरूंनी तरी आपल्यावर भलतंच ओझं कुठे लादलं आहे? ते फक्त शक्य तितका वेळ रामनामात राहा हेच सांगतात. मग त्यात अवघड ते काय? अवघड एवढंच की ते मनापासून तळमळीनं घेतलं पाहिजे. पुष्कळ लोक खिशात हात घालून माळेचे मणी ओढत असतात, पण त्यात ओलाव्याचा भाग नसल्यामुळे तो दंभच ठरतो. श्रीमन महाराजांनी कोट्यानुकोटी लोकांना रामनाम जपायला सांगितलं. असंख्य लोक आपण अहर्निश नामात दंग असतो असा दावा सांगतात, पण श्रीमन महाराजांच्या अनुग्रहितात ब्रह्मानंद एकच निपजले यावरून काय ते ओळखावं. आम्ही रामनाम तोंडाने म्हणतो, पण त्यावेळी मन निर्विकल्प नसतं. त्यामुळे मनाची आणि रामाची भेट केव्हाही होत नाही. मनाच्या द्वारे जेव्हा रामाची प्रतिष्ठापना हृदय मंदिरात होईल तेव्हा सदा आत्मारामाचा आठव होत राहील. तेव्हा रामाची आपली प्रकट भेट होईल आणि त्याची आपल्यावर कृपा होईल. हेच ब्रह्मानंद गुरूंनी परोपरीने सांगितलं. गुरूंची थोरवी मातापित्यापेक्षा जास्त आहे. मातापिता फक्त आपल्याला जन्म देतात आणि सुकृत अगर दुष्कृताचरणाचा मार्ग आपल्याला मोकळा करून देतात. गुरु हे दुष्कृतापासून परावृत्त करून सुकृताच्या मार्गावर नेऊन सोडतात आणि पुन्हा जन्मच येणार नाही असं करतात. यावरून मातापितरांचे आपल्यावर उपकार जास्त होतात का सद्गुरूचे उपकार जास्त होतात हे ठरवण्याचं मी वाचकांवर सोपवतो. श्री ब्रह्मानंद गुरूंचं चरित्र अगाध आहे, अफाट आहे, अगम्य आहे, तरी पण प्रयत्नांनी ते सुगम्य होणारे आहे. आज देखील गुरु नाहीत असं कोणी मानू नये. त्यांची समाधी नवबागेत त्यांनी देह विसर्जन केल्या जागी बांधली आहे. तिथे ते आहेतच. व्यंकटापुरात त्यांनी आपल्या समाधीची जागा आधीच बांधून ठेवली होती. तिथेही ते आहेतच. एवढंच काय, पण भक्तांच्या घरोघरीही ते आहेतच. त्यांचं सगुण रूप दर्शन नाहीसं झालं आहे एवढंच, पण निर्गुण रूपत्वाने ते सर्वत्र आहेत. त्यांच्या वचनावर विश्वास ठेवून त्यांनी दाखवून दिलेल्या मार्गाचा अवलंब केल्यास आपल्या मदतीला ते धावून आल्याशिवाय राहणार नाहीत. श्री गुरु स्वतः तर दर्शन देतीलच, एवढंच नव्हे तर श्री रामरायाचं दर्शन देखील करून देतील हा विश्वास बाळगा. विश्वासाने साधन करा. साधन करताना संशयाला बिलकुल थारा देऊ नका. घागरभर धूर नाचण्यासाठी मिठाचा एकच खडा पुरा होतो. तद्वत यात किंचित संशयाला वाव दिला तर सर्व साधनेचं वाटोळं व्हायला एक निमिषसुद्धा लागणार नाही. प्रयत्नांचं महत्त्व फार आहे,
तो सर्वश्रेष्ठ आहे. अंती परमेश्वर प्राप्ती होऊ शकते. आजवर अनेकांना अनेक अनुभव आलेले आहेत. त्याचा विचार करा. धीर सोडू नका. प्रथम अंधारातून चाचपडत कदाचित जावं लागेल. कदाचित ठेचकाळण्याचाही प्रसंग येईल. तरी त्याने न घाबरता नेटाने पुढे चला. श्री गुरूंचं चरित्र वाचा. त्यांची पारायणं करा. त्यातील भाव आणि मर्म समजून घ्या. म्हणजे चरित्र वाचनाची सार्थकता तर होईलच, व त्याचबरोबर तुमची उन्नती होऊन तुमचा उद्धार होईल. श्री गुरूंच्या देहावसानानंतर 30 वर्षांनी गांधीवधोत्तर जाळपोळ आणि लोटालुटीचा तडाखा सगळीकडे बसला. त्यातून श्री गुरूंचं समाधीस्थानही वगळलं गेलं नव्हतं असा उल्लेख इतरत्र आलाच आहे. त्यावेळची जी प्रचिती काही लोकांना आली त्याचं माझ्यावरील विधानाच्या पुष्ट्यर्थ अनुभवादाखल उदाहरण देऊन मी हे प्रकरण आटोपत घेण्याचं ठरवलं आहे. त्यावेळी गुंडाने नवबाग समाधी मंदिरातील चीजवस्तू भांडीकुंडी चोरून एका गुंड पुढारी माणसाच्या घरी नेऊन ठेवली. चमत्कार असा झाला की दुसऱ्याच दिवशी त्याचा मुलगा मेला. त्याने काय तो पोत घेतला आणि गुंडांची समजूत घालून मठाचं सर्व सामान त्याने परत आणून दिलं. असा गुरूंचा महिमा आहे. श्री गुरु अजन्म ब्रह्मचारी होते. श्री गुरूंची समाधी हे कडवे स्थान आहे, तेव्हा त्याच्याशी प्रार्थना करून चालणार नाही. असो, श्री गुरूंच्या चरित्राविषयी जितकं लिहावं तेवढं थोडंच, तृप्ती म्हणून होत नाही. ऐकावं तेवढंही थोडंच, कारण त्यात अवीट गोडी आहे. कितीही स्मरण केलं तरी अपुरंच वाटतं. कुठेतरी शेवट हा केलाच पाहिजे, कारण ते श्री बजरंग बलीच्या शेपटाप्रमाणे वाढतेच आहे. म्हणून त्यांच्याकडून मळल्या गेलेल्या वाटेने जाऊन आपण अहोरात्र रामनामाचे पठण करूया, त्यांची पूजा करूया आणि आनंद मिळवूया. यातच श्री गुरूंची तृप्ती आणि आम्हा पामरांची शांती आहे. ओम तत्सत. अखेर श्री गुरूंनी आम्हा पामर भक्तांवर सदैव कृपादृष्टी ठेवावी. त्यांच्या बोधाप्रमाणे आचरण करण्याची आम्हाला बुद्धी द्यावी, धैर्य द्यावं आणि सर्वांचंच कल्याण करावं अशी प्रार्थना करून हे प्रकरण संपवतो. श्री सद्गुरू ब्रह्मानंद महाराज की जय. श्री सद्गुरू ब्रह्मानंदार्पणमस्तु. हे पुस्तक इथेच संपलं. हरि ओम तत्सत.